पावसाळा चालू होऊन 2 महिने झाले सुद्धा पावसाळ्यामधील वातावरण जेवढं आल्हाददायक वाटतं तितकंच घरात काही अडचणींना सामोरं सुद्धा जावं लागतं. जसं की मी आत्ताच बाहेरून आले आहे. बराच उशीर घर बंद होतं तर दमट वातावरणामुळे कोंदट वास येत आहे. म्हणूनच मी खिडकीचे पडदे ओपन करत आहे. परंतु पटकन फ्रेश वाटावं यासाठी मी इथे भीमसेन कापूर लावत आहे. आमच्याकडे असं हे इलेक्ट्रिकल कपूरदानी आहे, त्यामध्ये ठेवून आम्ही ते लावतो. तुम्हाला सुद्धा माहिती असेलच, तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळी असं भीमसेन कापूर लावत असाल. पण घरात बॅड स्मेल येत असेल तर ही आयडिया ट्राय करा. बाहेरून आल्यावर आपल्याला थकल्यासारखं वाटतं तर या स्मेलमुळे खूपच रिलॅक्स आणि फ्रेश सुद्धा वाटतं. तर आज मी अशाच काही टिप्स शेअर करणार आहे की त्यांचा फक्त पावसाळ्यातच नाही तर इतर वेळी सुद्धा उपयोग होईल. सो लेट्स गेट स्टार्टेड. पावसाळ्यामध्ये खूप साऱ्या सीझनल भाज्या, पालेभाज्या मिळतात. पण पावसामुळे भाज्या पण ओल्या मिळतात. स्पेशली पालेभाज्या भिजल्या तर त्या लगेच खराब होतात. जर पालेभाजी किंवा कोथिंबीर, पुदिना असा भिजलेला मिळाला तर त्याची जुडी मोकळी करून हवेशीर ठिकाणी अशी ड्राय करायला ठेवा. म्हणजे त्यामधील सर्व पाणी सुकून जाईल. कढीपत्तासुद्धा मी धुवून असा ड्राय करते, म्हणजे फोडणी देताना प्रत्येक वेळी धुवावा लागत नाही. आता इथे पुदिना संपूर्ण ड्राय झाल्यानंतर तसंच न ठेवता अशी निवडून घेते आणि नंतर डब्यामध्ये नॅपकिन ठेवून त्यामध्ये स्टोअर करते, म्हणजे तो जास्त दिवस टिकेल. आणि तुम्ही पाहू शकता, हा पुदिना मी मंगळवारी निवडून ठेवला होता आणि आज आहे रविवार. तर इथे मी काकडीचा ज्यूस करणार आहे, तर त्यासाठी हा पुदिना यूज करते. आणि बघा किती फ्रेश आहे. आणि इथे माझा काकडीचा ज्यूस रेडी आहे. याचे बेनिफिट्स पण खूप आहेत, चवीला देखील सुंदर लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. फ्रीजमध्ये आपण एवढ्या साऱ्या गोष्टी एकत्र ठेवतो की कधीकधी वेगळाच स्मेल येतो. तर त्यासाठी सिंपल एका वाटीमध्ये खाण्याचा सोडा घ्या. हे नसेल तर लिंबाची फोड किंवा लिंबू पिळल्यानंतर त्याची सालसुद्धा यूज करू शकता. आणि हा खाण्याचा सोडा मी आता फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे जो काही बॅड स्मेल असेल तो बेकिंग सोडा ॲब्झॉर्ब करेल. दिवसातून 4 ते 5 वेळा तरी आपल्याला भांडी घासणे आणि धुणे हे काम असतंच. भांडी जास्त असतील तर कधीकधी धुवून झाल्यानंतर आपण ती अशी एकात एक ठेवतो, जेणेकरून सर्व भांडी टपामध्ये मावतील. पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत, दमट वातावरण असतं, त्यामुळे भांडी लवकर सुकत नाही. तर त्यासाठी धुवून झाल्यानंतर भांडी टबमध्ये अशी सेपरेट मोकळी रचली तर भांडी लवकर सुकण्यास मदत होईल. त्याचबरोबर काही भांडी किंवा किचनमधील वस्तूंकडे पण लक्ष द्यावं लागतं. जसं की हा चॉपिंग बोर्ड लाकडाचा आहे. दिवसातून 3 वेळा तरी यूज होतो. तर मी प्रत्येक वेळी घासत नाही. चॉपिंग झाल्यानंतर लगेच धुवून ड्राय करते. त्यासाठी गरम टोप किंवा तवा त्यावर असा ड्राय करायला ठेवायचा. 15 ते 20 मिनिटात लगेच ड्राय होतो आणि यामुळे त्याला फंगससुद्धा लागत नाही. खाण्याचा सोडा, मीठ, लिंबू, व्हिनेगर हे नॅचरल क्लिनिंग एजंट आहेत. यामुळे आपण भांडी व्यवस्थित क्लीन करू शकतो. तेलकटपणासुद्धा निघून जातो. मी नेहमीच सिलिकॉन ब्रश क्लीन करण्यासाठी लिंबाच्या फोडीचा उपयोग करते. लिंबाची साल आणि डिशवॉश लिक्विड यांच्या एकत्रित मिश्रणाने मी इथे सिलिकॉन ब्रश क्लीन करत आहे. त्याचबरोबर चॉपिंग बोर्ड क्लीन करण्यासाठी खाण्याचा सोडा किंवा मीठ असं वरून टाकून घ्यावं आणि त्यानंतर लिंबाच्या सालीने रब करायचं. थोडं 1 ते 2 मिनटं ठेवलं की चॉपिंग बोर्ड मस्त क्लीन होतो. आणि पावसाळ्यामध्ये ही ट्रिक तर खूपच उपयोगी आहे. त्याचबरोबर किचनमध्ये आपण जागा वाचवण्यासाठी ग्लासं, वाट्या किंवा ताटं असे एकमेकांमध्ये ठेवतो. पण आता पावसाळा चालू आहे तर
एकमेकांमध्ये ठेवलं आणि जर त्यामध्ये ओलावा राहिला तर त्याला गंज लागू शकतो. तर भांडी घासून झाल्यानंतर ती ड्राय होतातच, पण 1 ते 2 थेंब तरी पाण्याचे शिल्लक राहतात. तर त्यासाठी सिंपल असं नॅपकिनने पुसून घेऊन मग जर आपण वाट्या, ग्लासं किंवा ताटं ठेवली तर त्याला गंज लागणार नाही. भांडी घासून झाल्यानंतर आपण बेसिन क्लीन करतो, आजूबाजूचा एरियासुद्धा स्वच्छ ठेवतो, गुंडीसुद्धा व्यवस्थित धुवून ठेवतो. हे सगळं आपण मेंटेन ठेवतोच, पण सिंक एरियाचा जे कॉर्नर आहेत ते सुद्धा अधूनमधून चेक करायला हवं. जसं की आमचा हा बेसिन लावतानाच व्यवस्थित लावला नाही आहे तर सारखा गळतो. त्याला जे व्हाईट सिमेंट लावलं आहे ते सारखं निघून सिंक खाली सारखं पाणी साठतं. त्यामुळे 15 दिवसातून, महिन्यातून एकदा लक्ष ठेवावंच लागतं आणि पावसाळ्यात तर जास्त लक्ष ठेवावं लागतं. मी आठवड्यातनं एकदा तरी चेक करते. तुम्ही आत्ता पाहिलंच की आत्तासुद्धा पाणी साचलं होतं, म्हणूनच मी खाली अशी प्लेट लावून ठेवते जेणेकरून सिंक एरियाच्या खाली पाणी साठून तिथे खराब वास येऊ नये किंवा किडे होऊ नये. तर आता मी व्हाईट सिमेंट घेतलं आहे आणि ते कॉर्नरनी भरते जेणेकरून सील होईल आणि पाणी खाली गळणार नाही. परंतु महिन्यातनं एकदा मला ही प्रोसेस करावीच लागते. तुम्हालाही अशा काही अडचणींना सामोरं जावं लागतं का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून दर आठवड्याला आपले व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त लक्ष द्यावं लागतं ते म्हणजे कचऱ्याच्या डब्याकडे. तिथे आपण ओला कचरा टाकतो तर तो भागसुद्धा स्वच्छ असायला हवा. तर कचऱ्याच्या डब्याला मी अशी एक्स्ट्रा पिशवी लावते, हे तुम्हाला माहीतच असेल, मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी शेअर केलं आहे. पण पावसाळ्यामध्ये मी काय करते, आपले जे रफ कागद असतात किंवा न्यूजपेपर असतात ते असे 3-4 घ्यायचे आणि एकावर एक ठेवून ते त्यामध्ये टाकायचे, म्हणजे जे काही ओलावा असेल तो ते पेपर ॲब्झॉर्ब करून घेईल. आणि त्यासोबतच असे मी इथे डांबर गोळी टाकते, त्यामुळे जे काही बॅड स्मेल असेल ते डांबर गोळीमुळे येणार नाही. आणि त्यानंतर मी त्यावर कचऱ्याची पिशवी लावते. तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करा. या डांबर गोळ्या मी शू कॅबिनेटमध्ये तसेच इतर काही कॅबिनेट जे की डेली ओपन करत नाही, जसं की लॉफ्ट कॅबिनेट, यामध्ये एक डांबर गोळी ठेवते म्हणजे तिथे बॅड स्मेल येत नाही. पाऊस खूप असला आणि कपडे व्यवस्थित सुकले नाही तर वॉर्डरोबमध्ये सुद्धा कपड्यांना एक वेगळाच वास येतो. तर आपण तिथे डांबर गोळ्या ठेवतो, पण मी अवॉइड करते कारण त्या गोळ्यांचा वास कपड्यांनासुद्धा येतो. तर त्याऐवजी मी भीमसेन कापूरचा उपयोग करते. त्याचे छोटे छोटे तुकडे करून वॉर्डरोबमध्ये सगळीकडे ठेवते. त्यामुळे वॉर्डरोबमध्ये छान स्मेल येतो आणि कपड्यांनासुद्धा त्याचा सुंदर स्मेल येतो. वॉर्डरोबपेक्षा ड्रॉवरमध्ये कपड्यांना आंबट वास येण्याचे जास्त चान्सेस असतात कारण तिथे खेळती हवा फारच कमी असते. तर भीमसेन कापूरमुळे तो स्मेल सगळा निघून जातो आणि एक कपड्यांना छान वास येतो. आम्ही हे रेडीमेड फ्रेशनर आणलं होतं, त्यातसुद्धा कापूरच होता. तर ते आता खाली झालं आहे, तर त्यामध्ये मी पुन्हा कापूरचे तुकडे टाकत आहे. पण आपण छोट्याशा पिशवीमध्ये घालूनसुद्धा वॉर्डरोबमध्ये ते हँग करू शकतो आणि वॉर्डरोबमध्ये त्याचा छान स्मेल येतो. जर आपल्याकडे लेदर्सच्या बॅग असतील किंवा इतरही बॅग असतील, पण त्यापेक्षा लेदर्सच्या बॅगची विशेष काळजी घ्यावी लागते, तर मी पावसाळ्यामध्ये महिन्यातून एकदा तरी काढून चेक करते की त्यांना फंगस लागले आहे की नाही. त्याचबरोबर प्रत्येक बॅगेमध्ये मी सिलिका जेलचे पाऊच टाकून ठेवते, त्यामुळे अधिक प्रोटेक्शन मिळतं. हे सिलिका जेलचे पाऊच ऑनलाईनसुद्धा उपलब्ध आहेत.
लास्ट बट नॉट द लिस्ट, एक छोटंसं प्लांट जरी आपण ॲड केलं तर तो भाग किती खुलून दिसतो. घर डेकोरेट करण्यासाठी आपण झाडांचा उपयोग करतो. पावसाळ्यामध्ये त्यांचीसुद्धा थोडीशी काळजी घ्यायला हवी. जास्त काही करायचं नाही, फक्त बघायचं की त्यामध्ये पाणी जास्त झालं आहे की नाही, त्याची माती खूप ओली आहे का. इनडोअर प्लांटला खूप कमी पाणी लागतं. मग पावसाळ्यामध्ये तर जास्त घालायला लागतच नाही. आठवड्यातनं एकदा घातलं तरी चालतं. अशी भुरभुरीत माती झाली का समजायचं त्यात थोडंसं पाणी घालायला हवं, तेवढं बस होतं. तसंच त्यांची पानं आहेत ती अधूनमधून पुसली तर त्यांना सूर्यप्रकाश व्यवस्थित ॲब्झॉर्ब करता येईल. आणि पावसाळ्यामध्ये तसं कमीच सूर्यप्रकाश असतो, तर आठवड्यातून 2-3 वेळा मी गॅलरीत झाड आणून ठेवते, त्यामुळे त्याची वाढसुद्धा छान होते. तर आजचा हा पावसाळा विशेष व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजच्या व्हिडिओमधील टिप्स पावसाळ्यातच नाही तर वर्षभरसुद्धा तुम्हाला उपयोगी पडतील. तर आजपुरती एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.